नमस्कार. उद्या महाशिवरात्री आहे, तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या सगळ्यांचा उपास असणारच आहे. वर्षातून एकदा येणारी ही महाशिवरात्री आहे. आणि महाशिवरात्री म्हणजे काय, तर माता पार्वती आणि भगवान शंकर यांचं या दिवशी लग्न झालं होतं. म्हणजेच त्यांची उद्या मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्री आहे. ह्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत की ज्याच्यामुळे आपली इच्छा पूर्ण होऊ शकते, असे काही उपाय आहेत. मी 2 उपाय सांगते. दोन्ही उपाय फार प्रभावी आहेत. त्याचे फार तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला त्यांचा फार उपयोग होऊ शकतो. तर सगळ्यात पहिले, आणि मी म्हणते की कोणी उद्या हे उपाय उद्या सगळ्यांनी करा. उपास करा, दिवसभर नामस्मरण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जे काही तुम्हाला जे काही शंकराचे जे काही आहे किंवा महामृत्युंजय तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही करा. रुद्र जर तुम्हाला करता आलं तर रुद्र तुम्ही करा. पण त्याचबरोबर तुम्हाला 1-2 उपाय मी तुम्हाला सांगत आहेत की ते 2 उपाय म्हणजे काय, तर उद्या आपल्याला बघा, महाशिवरात्रीने ही आपण ॲक्च्युली संध्याकाळी याची शिवरात्री म्हणतो. रात्री म्हणजे आपण रात्री ॲक्च्युली याची पूजा करायची असते. आणि उद्या 11:11 महाशिवरात्री सुरू होत आहे सकाळी. पण आपल्याला पूजा संध्याकाळची करायची असते. प्रदोष टायमात आपल्याला ही पूजा करायची आहे. यासाठी काय करायचं की तुमची इच्छा, बरेच दिवस तुमच्या काही इच्छा पूर्ण होत नसतील. मुलांचं लग्न होत नाही आहे, पैसे अडकलेले आहेत, तुमची मूल होत नाही आहे, तुमची प्रॉपर्टी होत नाही आहे, तुमच्याकडे पैसा येत नाही आहे, तर यासाठी उद्या तुम्हाला काय करायचं आहे की उद्या 5 मातीचे शिवलिंग बनवायचे. माती आणून ठेवा तुम्ही आज किंवा उद्या सकाळी, आणि मातीचे शिवलिंग बनवा. ते वडाच्या पानावर 5 शिवलिंग ठेवायचे. त्यांची आपण घरी पूजा करायची. आणि हे 5 शिवलिंग उद्या संध्याकाळी आपल्याला शंकर भगवानच्या मंदिरमध्ये आपल्याला किंवा शिवालयामध्ये आपल्याला हे 5 शिवलिंग अर्पण करायचे आहेत. तिथे त्यांना मनोभावे प्रार्थना करायची. तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. आणि परत तिथे जे काही शिवलिंग आहे, शिवालयामधलं जे शिवलिंग आहे त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे. आणि मग आपल्याला घरी यायचं आहे. तिथे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही बोला, सांगा, मनोभावे प्रार्थना करा. मला वर्षभरामध्ये माझ्या पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या. आता दुसरा एक उपाय अजून म्हणजे काय, तर तुम्ही शिवालयात तर जाणारच आहात, पण आपल्याला ही पूजा संध्याकाळी 7 ते 8च्या या दरम्यान पूजा करायची आहे. तर त्यासाठी पण काय करायचं आहे, तर सकाळी तुम्ही एक मातीचं शिवलिंग बनवून ठेवा. तुम्ही 2 पैकी एक कोणताही उपाय करू शकता किंवा दोन्हीही करू शकता. तर काय करायचं, सकाळी एक मातीचं शिवलिंग बनवून ठेवायचं घरी. आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपल्याला ह्या शिवलिंगाची पूजा करायची आहे. प्रदोष टायमातच आपण ही पूजा करायची आहे. त्यानंतर हा टाईम सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि रात्रीभर मग तुम्ही त्याची जप करा. तुम्हाला जे नामस्मरण करता येत असेल ते नामस्मरण करा. पण 7 ते 8 या वेळामध्ये काय करायचं, सकाळी तुम्ही शिवलिंग बनवून ठेवा. म्हणजे ते संध्याकाळपर्यंत जरा ते थोडंसं त्याला कडकपणा येईल. आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे. तर शिवलिंगासाठी तुम्हाला काय काय सामान लागणार आहे, तर एक तांब्या पाणी, नंतर 21 कमळं, नंतर थोडेसे तांदूळ, 21 काळी मिरची, 1 धतुरा, नंतर काळे तीळ थोडेसे, 7 बेलपत्र, 7 शमीपत्र, 7 लाल फूल, 7 साधे फूल आपल्याला हवेत, थोडंसं दूध, दही, नंतर तूप, थोडीशी साखर, थोडंसं पिवळं चंदन, नंतर 3 सुपाऱ्या, 1 जान्हवजोड, 1 तुपाचा दिवा. त्यानंतर जे काही नैवेद्य असेल तुम्हाला, फळ किंवा काही मिठाई, तुम्हाला जे काही नैवेद्यासाठी अर्पण करायचं ते हे सगळं आपल्याला घेऊन, आपल्याला जे पार्थिव शिवलिंग आपण बनवलेलं आहे, जे मातीचं शिवलिंग बनवलेलं आहे त्याची मनोभावे पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे. रात्रभर ते आपल्या मंदिरमध्ये तसंच ठेवायचं. म्हणजे आपण ही पूजा करताना आपल्या मंदिराजवळच बसून आपल्याला ही पूजा करायची आहे. आणि शिवलिंग ठेवताना ते जे शंकराचं म्हणजे जे शिवालयाचं जे काही गोल पिंडीचं जे गोल भाग असतो तो उत्तरेकडे आला पाहिजे. जिथून पाणी वाहतं तो भाग दक्षिणेकडे आला पाहिजे. आणि आपल्याला उत्तराभिमुख बसता आला तर उत्तराभिमुख बसायचं, किंवा पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड किंवा उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसता आलं तर बसायचं. आणि मनोभावे पूजा करून आपल्याला जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही इच्छा त्या बोलायची, प्रार्थना करायची. रात्रभर ती पूजा तशीच ठेवा. तुम्हाला जर रात्रभर जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करता येत असेल, महामृत्युंजय जपाचा जर जप करता आला किंवा ओम नमः शिवाय जप करता आला
तर हे जप करायचा आणि रात्रभर ही पूजा तशीच ठेवायची आणि सकाळी आपल्याला हे पार्थिव शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तुमची इच्छा असेल ती बोला, रात्रभर पूजा तशीच राहू दे आणि सकाळी तुम्ही हे सगळं विसर्जन करा. बघा, ह्या उपायाने तुमचे बरेचसे प्रॉब्लेम, जे काही तुमची कामं अडकलेली आहेत ती कामं तुमची मार्गी लागायला सुरुवात होईल. तर आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि हे उपाय तुम्ही नक्की करा. उद्या एकच म्हणजे वर्षातून हा एकच आपल्याला दिवस मिळतो भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी. तर तुम्ही सगळ्यांनी उद्या हा उपाय नक्की 2 पैकी एक कोणताही उपाय करा. बघा, तुम्हाला नक्कीच ह्याचा फरक जाणवेल. नमस्कार.